तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, या राज्याचे राजे, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वीर लहुजी वस्ताद, माता जिजाऊ, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. माय मावल्यानो आणि माझ्या भावानो, हा जोश, हा जल्लोष आपल्याला येत्या 2 तारखेला दाखवायचा आहे. आणि आज आपण ज्या बाबासाहेबांच्या दारात बसला, त्याच बाबासाहेबाचा 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे. त्या बाबासाहेबाला ज्यावेळेस आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे, उद्या 6 डिसेंबरला येणाऱ्या, त्यावेळेस आपल्याला लाज वाटेल असं काम करू नका, एवढी तुम्हाला पाया पडून विनंती करतो. उद्या जर या बाबाच्या पुढे जर आपण आलो आणि बाबा तुला गद्दारी करून तुझ्या समोर आलो असं आपल्या मनात येऊ नये, एवढं ठरवा. या ठिकाणी मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार जे 2018 पासून रक्ताचं पाणी करून लढत आहेत, त्या वंचित बहुजन आघाडीमध्ये जातीपातीला थारा नाही, म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या वंचित बहुजन आघाडीचं जिल्हाध्यक्ष पद एका न्हावी समाजाच्या महिलेकडे दिलं. ही बाबासाहेबांची वागील, ही रणरागील जेवढ्या ताकदीनं, जेवढ्या क्षमतेनं ते बाबासाहेबांचं पद, बाळासाहेबांचं पद घेऊन आज लढत आहे. मित्रांनो, हे आंबेडकर जे नाव आहे ना, त्या नावाला हरवायचं कोणाच्या ताकद नाही. आणि त्याच नावामधून निर्माण होतोय आंबेडकरवाद. आणि जो आंबेडकरवाद असतो ना, तो कधीच कुणाला हारत नाही, तो मरून जाईल पण हारणार नाही. तो आंबेडकरवाद या निंबाळकर खानदानानं घराण्यानं पोचलेला आहे निलंग्यामध्ये. त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर पती डॉक्टर हिरालाल निंबाळकर हे बामशेप पासून बाळासाहेबांचं आंबेडकरी चळवळीचं काम करतात. बामशेप पासून हे आजकाल आलेले लोक नाही, ते वंचित मध्ये तिकीट भेटलं म्हणून वंचित मध्ये आलो, लढलो, पळून गेलो, हे असले लोक नाहीत. ही शेवटपर्यंत आंबेडकर, म्हणजे जगलो तर आंबेडकर, मेलो तर आंबेडकर म्हणून आंबेडकर चळवळीमध्ये आलेले कुटुंब आहे. तुम्हाला माहित असावं, काही लोक आता कोण कुत्रे भुकलेल्यात. तुम्हाला तुमच्या समाजाची महिला भेटली नाही का? माझ्या बापानं भेट केलं नाही बाबासाहेबांना, ह्या समाजात त्या समाजात म्हणून तुम्ही आम्ही कोण? बाबासाहेबांनी सांगितलं होतं, माझी जर मुलगी जगली असती तर मी मातंग समाजात दिली असती. बाबासाहेबांना जातीवाद मान्य नव्हता. आणि जर तुम्ही आज जातीवाद करून जर काही बोलत असता, हराम खरानो, तुम्ही बाबासाहेबांची नाही, तुम्ही मनोवादाच्या औलाद आहात. आमचा जातीवाद कळत नाही. ही रणरागिणी, ही भीमाची वागीण, ही माझी बहीण आहे, ही माझी लेक आहे, माझी बहीण आहे, तुमची लेक आहे. तर ह्या हरामखोरांना उत्तर द्या उद्या मतदानातून. अरे आंबेडकरी चळवळीला कमजोर करायचं काम तुम्ही करत आहात. भाजपमध्ये, काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, इतर पक्षात काम करून बाबासाहेबांचं नाव घालायचं काम तुम्ही करतात. ते काम निंबाळकर खानदान करत नाही, ही हिरालाल निंबाळकर करत नाहीत. त्यांचा मुलगा अमर निंबाळकर आहेत. त्या वाघानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निलंग्यात केली का हो? लातूर मध्ये केली का? मुंबई मध्ये केली का? दिल्ली मध्ये केली का? नाही. किर्गिस्तान नावाचा देश आहे आपल्या भारताच्या बाहेर, त्या देशात जाऊन बाबासाहेबांची जयंती करणारा हा अमर निंबाळकर आहे का? माझ्या किंमत या आंबेडकरी कुटुंब आहे. कोण जर ह्याच्यावर या कुटुंबावर टीका करत असताना स्वतःचा रक्ताचा बजा भाड खाऊन हो, तुमचं रक्त आंबेडकरांचं आहे का? तर थोडस माफ करा, ओळख करून देत असताना वाहवत गेलो. यानंतर माझ्या मंचावर उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आदरणीय सलीम भाई सय्यद, ते मुस्लिम आहेत. बाळासाहेबांना जातीवाद केला नाही, बाळासाहेबांना ह्या वंचितांना सत्तेत घेऊन जायचं आहे म्हणून आपल्याला एक मुस्लिम जिल्हाध्यक्ष दिलेला आहे. त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष
खलील शेख हे पण मुस्लिम आहेत. त्यासोबत आज आपण तोच बाळासाहेबांचा तोच बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आपण या निलंग्याच्या नगर परिषदेला नगराध्यक्ष पदासाठी मुजीब सौदागर म्हणून आपण दिलेला आहे. तसेच या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे आदर्श ज्या वेळी बाबासाहेबांचं आणि माझ्या रमाईचं गाणं नुसतं मोबाईल जरी वाजलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू करतात आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला जी ऊर्जा मिळते की बाबा बाबासाहेबांसोबत इमानदार राहिलं पाहिजे, बाबासाहेबांचं काम केलं पाहिजे असे सांगणारे माझे वामन दादा. आणि आंबेडकरी चळवळीचा खंबीर खणा येणार आहेत, 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी येतील. ज्यांनी कालच ह्या निलंग्यात मिलिंदनगर अशोकनगर मधून बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आपल्या वकिलावर बूट मारला म्हणून मोर्चा काढणारे आमचे आभार रजनीकांतजी कांबळे साहेब त्यांचं 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आले. तसेच माझे सर्व या निलंगा नगर परिषदेला बाळासाहेबांना साथ देणारे, बाळासाहेबांसाठी लढणारे आमचे सर्व नगरसेवक पुष्पाताई विशाल कांबळे, आदरणीय दिगंबर कामाजी सुरवसे, हिरालाल गणपतरावजी निंबाळकर, विशाखाताई हातागळे, अरबाजभाई शेख, इस्माईल मधून कृषी, मोहन धोंडेबा सूर्यवंशी आणि परत वेळेस आपल्या गावामधून ध्यान ठेवा आपले निंबाळकर ताई थांबलेले आहेत आणि त्यांच्यासोबत 11 मधून महमूद शेख साहेब कुरेशी हे आपल्या या ठिकाणी आहेत. आणि मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी ही स्वाभिमानी लोकांचा पक्ष आहे, लाचारांचा पक्ष नाही. आणि म्हणून या ठिकाणी या सभेला माझ्या स्वाभिमानी बांधवांनी जी आज इलेक्शन जाहीर झाल्यापासून कुठल्याही प्रकारची पुन्हा तुकड्या माकड्याची पुन्हा दारू तुकड्याची आशा न करता जे आज बाळासाहेबांसाठी खंबीरपणे लढत आहेत त्या सर्वांची नाव या ठिकाणी सांगतो तुम्हाला. ही पैसे देऊन आलेली लेकर नाहीत, ही बाबासाहेबांची लेकर आहेत, रक्ताला बेमान होणार लेकर नाही, ती रक्ताला जाणणार लेकर आहेत. मी या ठिकाणी त्यांची नावं सांगतोय कारण आमच्या कार्याचा उजाळा झालाच पाहिजे. कोण कोण बाबासाहेबांसाठी झटते आणि कोण कोण बाबासाहेबांच्या विरोधात झटते हे कळलं पाहिजे. जितेंद्र बालाजी कांबळे, अमरजी सुटके साहेब भाता आहे तरी पण बाळासाहेबांसाठी लढत आहे. स्वागत सुरवसे, कुलदीप कांबळे, सचिन कांबळे, प्रशांत गायकवाड, माधव सोन कांबळे, चेतक हनुमंत सूर्यवंशी, सुमित कांबळे, अश्विन कांबळे, मनमोहन भोसले, शुभम तानाजी सुरवसे, अभिषेक सुरवसे, करण भोसले, आनंद सूर्यवंशी, प्रसिद्ध सूर्यवंशी, शिवाजी कांबळे, विनोद कांबळे, निकेतन गायकवाड, करण सोन कांबळे व महादेव सोन कांबळे. मित्रांनो, स्वाभिमानी फौजा ही कोणाला हाकणार नाही. आता मात्र यांना खचवायचं काम कमी करू नका. ही लढत आहेत ना आपले लेकर, रात 5 दिवसाचा रात्र दिवस करत आहेत ना, तर या लेकराला साथ द्यायची आहे. आज बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर येण्यासाठी सभा घेतली की आपल्याला शपथ घ्यायची. आता आपल्याला शपथ घ्यायची आहे. आपल्या वार्डामध्ये आता सगळे उलाले, गाड्या घोड्या दारूच्या मटणाच्या पैशाच्या समजे उलाले, समजाचं खावा. या हरामखोरांनी काही कष्टाने कमवलेलं नाही, आपल्याला पापी लागणार नाही. आपलं कुटुंब केला इथल्या रोडा बनवले 10 लाखाचे रोड 2 लाखामध्ये बनवून 8 लाख रुपये आता आपल्याला वाटतात माघारीत. 8 लाख वाटतात कुठतर 550 100 500 रुपये देऊ नका. त्याच्यामुळे ह्यांना घरात सोडायचं नाही. आता ह्यांना वाढवता आपण खावा पण मतदार मात्र बाळासाहेबांना द्या, सोडू नका ह्यांना. माय मावळ्यानो, मी अजून कमीच बोलणार आहोत. अजून माझ्यापेक्षा बोलणारे मोठे आमचे तय्यब जफर साहेब आहेत, अमरबाई लांडगेला करून द्या. तर ही लढाई स्मृतीची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपण त्यांच्या समोर बसलोय. त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं सोपं होतं का हो? आपण त्यांना बाबासाहेब म्हणतो, त्यांची फोटो आपल्या घरात लावतो. बाबासाहेब का उगाच सहज झालेत का? तिथे काय खाली असतील? बाबासाहेबांवर तर मी बी शिकला, तुम्ही शिकला, काय बी शिकले आपण. एवढं शिकलेला विद्वान माणूस बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये होते, बॅरिस्टरी केली, तिथे वकिली करणार. ते बाबासाहेबांचं लग्न झालेलं होतं, भरपूर पैसे उरले बाबासाहेबांना वकिली मधून, लाखो रुपये केसेस बाबासाहेबांना तिथे मिळाल्या. त्या बाबासाहेबांना ठरवलं असतं येताना मोठा आलिशान बंगला, अजून इंग्लंड मध्ये बंगला, त्याच्यापेक्षा मोठा बंगला खरेदी केला असते
आणि माता रमाईला सोबत घेऊन गेल्या की माझी माझी बायकून माझे लेकर आता माझं सुख लागलं मी इकडे राहतो. मग आमचं कसं झालं असतं? बाबासाहेब जर बायको लेकर घेऊन इंग्लंडमध्ये राहिले असते, पैसा पाणी बघून इंग्लंडमध्ये राहिले असते, मग तुमचं माझं काय झालं असतं? आम्ही कुठे राहिलो असतो? कुणाकडे पाटलाच्या वाड्यावर थांबायला नोकरी करायला लागली असती. बाबासाहेबांनी विचार केला का माझा पैसा पाण्याचा? बाबासाहेबांची 4 लेकरं मेले, आम्हाला नाव माहित नाही. बाबासाहेबांच्या लिखीचं नाव माहित आहे का तुम्हाला? कुणाला आहे का कुणाला नाव? सांगा बरं एखाद्यानं बोटवारी करू सांगा बरं काही. हिंदू आज बाबासाहेबांच्या लिखीच्या नावावर त्या हिंदू मिरच्या त्या ठिकाणी आज स्मारक होते आपलं. बाबासाहेबांची एकमेव लेख होती हिंदू. औषध पाणी मिळालं नाही म्हणून लेकरू मेले बाबासाहेबांचं. गंगाधर नाव ऐकता ते लेकरू सुद्धा औषध पाण्याला मिळेल. आणि बाबासाहेबांचं लेकरू 5 वर्षाचा असताना राजरत्नाचा मृत्यू झाला. बाबासाहेबांना काय कमी होतं का? बाबासाहेब जर ठरवलं असते तरी 4 लेकरं घेऊन इंग्लंडमध्ये राहिले असते आणि बाबासाहेबांचे लेकरं फुटा फुटा कोर्टात इंग्लंडमध्ये गेले असते. पण बाबासाहेबांनी 4 लेकरं मारून बसते ना आपल्या पायात. आले ना परत भारतामध्ये तुमचं कल्याण करायसाठी. बाबासाहेब आले नसतं आपलं कल्याण कोण केलं असतं? बाबासाहेबांनी तोच विचार केला, मी जर इंग्लंडमध्ये बसलो, वकिली करत बसलो, पैसे कमवत बसलो तर माझा हा समाज कसाच गरिबीत किस्मत पडेल. यांना कोणीच भाव देणार नाही, यांची कधीच प्रगती होणार नाही. म्हणून बाबासाहेब इंग्लंड सोडून त्याची नोकरी सोडून भारतामध्ये आपल्यासाठी आले. आज आपल्यातले लोक का करले? काय तर त्या वरल्या वाड्यावर गेल्यावर तिकीट मिळालं तर काय तर 4-5 लाख रुपये मिळतील, लढू इलेक्शन समाजाला 500-500 वाटतो निवडून येतो. खाल्ल्या वाड्यावर गेलं तर 4-5 लाख 10 लाख मिळतील तर मी इलेक्शन लढतो म्हणून तिकडं जातो. बाबासाहेबाला जाता आलं नसतं का? आलं नसतं का बाबासाहेबाला जाता? बाबासाहेबाला पैसे घेता आले नसते का? मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीला उमेदवार मिळावा म्हणून प्रत्येकाच्या दारादारापर्यंत आम्ही गेलो. त्या इथल्या लोकांना असं राजकारण करून ठेवले, या गोरगरिबांना निवडणुका लढवू नये, 1000-500 रुपये घेऊन मतदान देऊन त्यांना मोठं करावं, ही व्यवस्था इथं बनवून ठेवली. कोणती व्यवस्था बनवली? एवढं सुरक्षित उभा टाकला उद्या इलेक्शनला, ह्याच्यापाशी खायला भाकर नाही. याला लोकांना का पैसे वाटणार आहे? लोकांना पैसे वाटणार आहे, निवडून कसा येणार आहे? आणि हा निवडून आहे तर ह्याला मरणार आहे. म्हणून आपले जे लोक मी उठ म्हणल्यावर उठायचे, मी बस म्हणल्यावर बसायचे, असे लोक निवडून ही लोक टाकले, त्यांना ते घडवले. आमचे रजनीकांत कांबळे साहेब गेले तिकीट मागाय, आमचा विलास भाऊ गेला तिकीट मागाय, आमच्या अंकुशी देरे साहेब गेले तिकीट मागाय. यांना तिकीट दिल्ली माय, ही लोक उरावर बसतात उद्या निवडून आल्यावर. त्यांचं कसं आहे त्याच्यात? म्हणून अशा माणसाला तिकीट दिले, बस म्हणलं की बसाव आणि वोट म्हणलं की उठाव. तो शब्द बी काढली. असं उद्या आपल्याला निवडून द्यायचे का? मुक्का भैरा लंगडा लुंडा निवडून द्यायचे, नरडीचा खोड घेणारी वाघी निवडून द्यायचे तुम्ही त्याला. त्या मिलिंद जगवतेला, त्या हरामखोरांना ती भीमा कोरेगावची दंगल घडवला, त्या मिलिंद जगवतेला या पोलीस स्टेशन मध्ये त्या पीआयच्या समोर तुझं तिथं येऊन आपला तोडफोड म्हणणारी वाघी निंबाळकर बाई आहे. भीमा कोरेगावची दंगल घडून सगळ्या महाराष्ट्रातले आमचे लोक, हजारो लोक त्या हरामखोरांनी जेलमध्ये घातले. माझ्या माय मौल्याचा आहे बसलेल्या मिलिंदच्या आश्रमाच्या पुन्हा विषय काढणं बरं नाही, पण आज गरज आहे. बार बार सांगावं लागलं रे, आपण एकटे हाव. आपल्याला ही भाजपवाले काँग्रेसवाले उद्या संकटात धावून येणार नाही. तुम्हाला आणि मला, माझ्या लेकरा बाळाला आपल्याला हातात काठी फुवारी घेऊन लढावं लागणार. म्हणून यांची हात बळकट करू नका. आपल्याच लेकरावरचे, आपल्याच बाळावरचे, आपल्याच बाबासाहेबांचे, आपल्याच बाळासाहेबांचे हात बळकट करा, तर ह्यांना आपण टक्कर देऊ शकता. नाहीतर आपण कुठे बी राहत नाही. साधं पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदून घेणाऱ्या जाऊन बघा, एनशा नोंद करत. एनशी म्हणजे का? तात्पुरती केस. तिथंच बोलून घ्यायचं, तिथं सोडून घ्यायचं. जा बाबा, बरं केलं, बरं मारतात त्यांना. पहिले एफआयआर नोंदवले की जेलमध्ये घालून मारतो जोर पडू दे. आता एफआयआर होईल ना, काल म्हणजे प्रयत्न करून एफआयआर करायचा. अॅट्रॉसिटी तर बंद करून टाकले. अॅट्रॉसिटी करायचं म्हणतं डीवायस लागते, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी करायची का? डीवायस सांगणार करा, मग न करा.
तुमचं काय कायदा कमजोर कोणामुळे होणार आपल्यामुळं एक बार ताकद दाखवून द्यायची आपल्याला आम्ही कोण हाव तर बाबासाहेबांचे लेकर आहोत आमच्या पुढं आम्हाला टकरायची कोणाची हिंमत नाही आम्ही काय म्हणतो तो सीना हमारा औलाद है अंबेडकर की औलाद है हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा आता हा नारा आपल्याला बुलंद करायचा आहे नाहीतर असं होऊ नये हम जिसको टकराए चूर चूर हो गए आता आपण फुटायचं नाही आपण खणावायचंय पोराचा चिरा ठेवून लढायचा आपल्याला माझ्या माय मावल्या मला माहित आहे तुम्हाला सांगतो अजून एक किस्सा ही आजचा किस्सा झाला भीमा कोरेगावचा खैरलाजी मध्ये घटना घडली होती आपल्या एका बहिणीला तिथं मारलं होतं आणि आपण निलंगा बंद करून निलंग्यात नुकसान झालं होतं आणि त्या टायमाला आम्हाला घरून पोलीस स्टेशन आणून घातलं त्या टायमाला पोलीस स्टेशन आणून घातल्यावर माझं मिलिंदनगर अशोकनगर एक वाटलं आणि पोलीस स्टेशनला सांगितलं आमचे लेकर आता देता सोडा नाहीतर मोठ्या पोलीस स्टेशनला येत तर ती काय दादा म्हणून होते पीआय आले म्हणले लेकरांनो नीट घरी जावा कुठं काही करू नका तुमच्या पाया पडतो तुम्ही नीट घरी जावा ही ताकद ही आपल्या आंबेडकर समाजाची ताकद ही बहुजन समाजाची ताकद होती आज ती ताकद राहिली नाही आज ताकद कुठली झाली वरल्या वाड्यावरती खाल्ल्या वाड्यावरती वरल्या वाड्यावरती खाल्ल्या वाड्यावरती ही ताकद आपण तो द्यायची नाही आपली ताकद स्वतःची ताकद दाखवायची आहे अशोकनगर मिलिंदनगरचं नाव घेतल्यावर काय होत तुम्हाला माहिती आहे का एखाद्या कोणाचं भांडण झालं अरे बाबा ते अशोकनगर काय म्हणत जागेवर भांडण मिटत होतं पण आता 50 जणी उरकात येऊ द्या का करते तिने का करते तिने ही म्हणले का करतात ही बी दाखवा आणि आपली एकजूट रस्त्यावरून काट्या कुराड्या करून मारमाऱ्या करून दाखवून जमत नाही आपल्याला लेकरावर केसेस करून जेलमध्ये घालण्यात नेऊन म्हणून आता मतदानातून दाखवत ताकद आमचं मतदान एक बी फुटत नाही तेव्हा हे घाबरतात नगर घाबरत नाही विकत घेऊ का म्हणतात का राहते आपलं आणि असं म्हणलं का मला सांगतोय किस्सा परवा आम्ही म्हणलं काँग्रेसवाल्यांना आपण युती करून लढूया तर इथंच बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी बसलो काँग्रेसवाल्यांनी काय म्हणले माहितीये का तुम्ही निवडून येऊ शकत नाही तुम्हाला निवडून द्यायचं असं तर आमचं हात चिन्ह घ्या हाताचं चिन्ह घ्या निवडणूक लढवा आणि मग तुम्ही निवडले जाऊ आम्ही एवढे निवडले खाऊ का अशोकनगर प्रभाग 10 अशोकनगर मिलिंदनगरचं मतदान आहे 1400 लक्षात ठेवा 1400 मतदान आपलं आहे आणि 1400 पैकी आपण 1100 लोक 1100 300 लोक आपल्याला पाडू शकतात का पाडू शकत नाहीत आणि जर आपण चूक केली मग 300 काय एक बी माणूस आपल्याला पाडू जातोय आणि पण आपली इज्जत जाते एवढं माझं म्हणणं आहे आपलं मतदान एक गटा पडलं पाहिजे 4 नंबरचं पांढऱ्या कलर मधलं बटन कपबशीतच दबलं पाहिजे आणि 4 नंबरचं निळ्या कलरचं बटन हे गॅस सिलेंडर दबलं पाहिजे आपल्याला मिसगाईड करण्यासाठी आपली गॅस सिलेंडर आम्ही कपबशी दिलंय ती मी बाळासाहेबांना अकोल्यात भेट केली कपबशी आहे बाळासाहेबाचं चिन्ह आमच्या मोहनदोंडी बसुनी साहेबाला भेटले आणि ध्यान ठेवायचं जिथं गेल्यावर गडबड करायची नाही गडबडी जाऊन कुणाचं बटन गपमन दाबून यायचं 1 मिनिट थांबायचं पद्धतशीर नीट बघायचं मशीन कशी आहे का नाही आपलं बटन कोणतं आहे आपल्याला कोणतं बटन दाबायचं आहे कोणतं बटन दाबल्यावर आपली इज्जत राहते आहे आणि कोणतं बटन दाबल्यावर आपली इज्जत जाते ही नीट बघायचं उगा पुन्हा म्हणून पुन्हा उपयोग नाही मी ह्यालाच केलो तर कसं पडलं की असं करायचं नाही आणि हिथून नाहीतर अजून असं म्हणतात आई देवदत्त टाकताय मी दुसऱ्यात टाकतो म्हणायचं नाही देवदत्त मी थोडं म्हणतोय मग मी दुसऱ्यात टाकतो म्हणून सगळं दुसऱ्या जाते आपल्याला काही पडत नाही देवदत्त पुन्हा टाका टाकणार म्हणत तपशील आणि सिलेंडर टाकायचे एवढं ठरवून करतो बाहेर गेल्याचं मग बघू कसं आपली तपशील पडते आणि कसं सिलेंडर पडते आणि नगराध्यक्षाचं पहिल्या मशीन कमी बटन सिलेंडर दाबायचं 2 सिलेंडर एक तपशील नीट ध्यान ठेवायचं पहिल्या मशीनवर 6 नंबरला सिलेंडर आहे आणि दुसऱ्या मशीनवर वरून 4 नंबरला कपबशी आहे आणि त्याच्यानंतर निळ्या कप्प्यामध्ये खाली 4 नंबरला सिलेंडर आहे आणि सगळ्याला सांगा माय मावल्यानं आत्महत्येची लढाई आहे इथं परत ती वामन दादाचं गाणं या ठिकाणी परत एक वेळेस रिपीट करतो वामन दादानं असंच पाठीमाग
1965-66च्या काळामध्ये असंच आपल्या तळवलीला थोडी कीड लागली होती आणि कीड लागल्यावर वामनदादाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि वामनदादांनी गीत लिहिलं आणि वामनदादांनी म्हणलं आता ही जर नेती केली असतील तर आता माझी आशा शिल्लक आहे फक्त माझ्या मायमाऊलीवर. म्हणून वामनदादांनी त्या टायमाला गीत लिहिलं. दोनच ओळी मी त्या गीताचे सादर करतो. नीच नीतीचा कापू गळा, नीच नीतीचा कापू गळा आणि त्या रक्ताचा लावू टिळा मंजुळा पाजळा फुला विळानंतर गरणामध्ये. माझी माय माऊली मराठे कापणारी आहे ना, कुणाला भेटणार नाही. आणि तीच म्हणते आहे की उमर में बाली भोली भाली भीमराज की बेटी मध्ये जय भीमवाली. आपण जय भीमवाली आहोत. आपल्याला कोणी एकच घेऊ शकत नाही. तुम्ही काय तुम्ही द्यायचं द्या, कसं करायचं ते करा. आमच्या बापाचं मतदान आमच्या बापाला राहणार आहे. सोडा या कोणाला बी सोडायचं नाही. आता हा झाला विषय. आज बाळासाहेब आंबेडकर कोण आहेत? बाबासाहेबांचे नाते आहेत. आता बाबासाहेबांचे नाते आहेत. बाळासाहेबांकडे काही पावर, त्यांचा खासदार नाही, आमदार नाही. बाळासाहेबांकडे काही पावर असेल का? नाही, काहीच पावर नाही. पण बाळासाहेबांची पावर काय माहितीये का? इथं अशोकनगर मिलिंदनगरला गेला गाठा येते पोलिसांनी आणि त्या टाइमाला कोम्बिंग ऑपरेशन करायचं. महाराष्ट्रातलं 2 नंबरचं कोम्बिंग ऑपरेशन निलंग्यात होणार होतं. एक औरंगाबादला जातं, दुसरं निलंग्यात होणार होतं. त्यावेळेस बाळासाहेबांनी एसपीला फोन केला, जर इथं ऑपरेशन जर कोम्बिंग ऑपरेशन झालं माझ्याशी गाठ आहे. बाळासाहेबांच्या एका फोनवरती कोम्बिंग ऑपरेशन टाळलं गेलं. मग आपल्याला हिरो बोलकी असते मारून लेकरा बाळा. परवा त्या सोमनाथ सुरेशीला मारले परभणीमध्ये पोलिसांनी संविधान सभेत गेला म्हणून त्या सगळ्या पोलिसाला जेलमध्ये घातले. परवा माझ्या मातंग समाजाच्या बहिणीला पोलीस स्टेशन मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये शिवगाळ केली. बाळासाहेबांनी त्या पोलिसावर गुन्हे दाखवून त्यांना जेलमध्ये टाकले. बाळासाहेबांकडे ताकद नसताना, आमदार खासदार नसताना एवढं करू शकतात. आपण जर 500 नगरसेवक हा मार्गातून निवडून दिलो तर बाळासाहेबांना ताकद खाली घेतल्याशिवाय राहणार नाही. कोणाची हिंमत होणार नाही आपल्याकडे वाकडे नजर बघायची. म्हणून मित्रांनो, माझ्या माता भगिनी आणि मित्रांनो, ही रात्र वैराची आहे, झोपायचं नाही. जसं 2018ला आपण 4 तारखेला रातभर जागलो तसं जागा राहायचं आणि एक ध्यानात ठेवायचं, आपल्याला कपशी सिलेंडर निवडून करायचे आहे. त्याच्याशिवाय तपत बसायचं नाही. एक बार आपण कपशी सिलेंडर निवडून आणलो की आपण जिंकलो आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते अशोकनगर मिलिंदनगर सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा सगळ्या चौकातून एक मोठी भव्य मिरवणूक काढून आपण आपला विजय साजरा करू. एवढं करायचं आपल्याला, एवढं स्वप्न आहे. आणि ही माझ्या प्रत्येक भावाचं स्वप्न असलं पाहिजे, माझ्या भगिनी स्वप्न असलं पाहिजे. बघा आपल्याला आम्ही देणार काय तर मला पाठवा तर अजून एक परत सांगतो की बाबा आमच्यासोबत थोडा घोळ केलाय. आमचं एक चिन्ह काढून घेतलंय, सिलेंडर कमी करून दुसऱ्याला दिलंय. त्या पांढऱ्या मशीन मधलं सिलेंडर दुसऱ्या दिलंय तर ते दुसऱ्या मशीन मधलं पांढऱ्या कप्प्याची आपल्याला कपशी दाबायची आणि त्याच्यानंतर निळ्या कप्प्यातलं सिलेंडर दाबायचं. मनुष्याच्या निंबाळकरांचं नाव आहे आणि वरल्या पांढऱ्या कप्प्यामध्ये कपशी पुढे मोहन दोंडोबाचं यांचं नाव आहे. तर कुठलीही गफलत न करता, कुठलीही चूक न करता बाळासाहेबांची माणसं या नगर परिषदेमध्ये पाठवून त्या नगरपालिकेवरती अशोक चक्राच्या बाजूला निळा ध्वज लावून त्या अशोक चक्राचा आपण मान सन्मान वाढूया एवढं त्या ठिकाणी बोलतो. आणि माझ्याकडून बोलता कुठली एखादी चूक व्हायला तर मला माफ करा एवढी अपेक्षा करतो. आणि बाळासाहेबांना मतदान करायला विसरू नका एवढं त्या ठिकाणी थांबतो. जय भीम.